तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज सकाळी निघालेलो आहे घरातनं आणि आपण घराच्या खाली येऊन गाडी स्टार्ट मारून आजचा ब्लॉग चालू केला आहे. तर जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आपण मटेरियल कालच भरून ठेवलं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला काही गोडाऊनला जायची गरज नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट चाललोय औंधला मित्रांनो. औंधला आपल्याला औंधच्या मॉलला गाडी खाली करायची आहे मित्रांनो. तर चला तिकडे जाऊ, आपण गाडी खाली करू आणि परत येऊ गोडाऊनला. मटेरियल आला असणार आहे बहुतेक माझ्या अंदाजे. तर मटेरियल आपण पटकन खाली करून येऊ आणि मग ते भरायला जाऊ. तर चला आपण पोहोचू औंधला. तर मित्रांनो, मी आलेलो इकडे 12 गोलपकरलीची इथं सांगवीत. तर चला पोहोचू आपण पटकन मॉलला. तर मित्रांनो, आपण आलो इकडे औंधच्या ब्रिजवर. चला जाऊ आपण पटकन. मित्रांनो, आपली मॉलला गाडी खाली झालेली आहे आणि आपण निघालेलो आहेत आणि आपल्याला परत जायचंय. तर दापोडीच्या कंपनीचा माल परत विहारला जायचा आज. तो देऊ आपण आणि जाऊ गोडाऊनला. काय मटेरियल आलंय बघू अजून आज. तर चला इथनं आता आपण पोहोचू आपण, कारण काय आलोय आता सांगवीच्या ब्रिजच्या अलीकडे. तर चला निघू इथनं आणि पोहोचू दापोडी. नाही मित्रांनो, 10च्या याच्यात आपल्याला विहारला. मित्रांनो, जसं की आपण गाडी लोड केलेली आहे आता इथनं आणि आपण इथनं चाललेलो आहे. जसं की तुम्हाला मी आता दाखवू इच्छितो. हा तुम्हाला मागच्या वेळेस दाखवला होता तो कॉमेडी मॅन. चालायचं का सांगवीला? सांगवी यायचं का? जाऊ ना फिरायला कुठेतरी. चला आपण आलोय तेजाच्या घरी. तेजाचा लहान भाऊ आहे. तेजा आंघोळ करतो जरा, येईन थोड्या. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की आज आम्हाला डिलिव्हरी आहे. कारण की संदेशची ट्रिप आहे आणि आज मी त्याचा ब्लॉग करणार आहे आणि तुम्ही या ब्लॉगमध्ये वॉच करा पूर्ण, कंटिन्यू राहा. आणि आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही सध्या तर भोसरीमध्ये आणि आता आम्हाला जायचं आहे विहारला. सो आता तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि मटेरियल वगैरे काय करून ठेवलेलं दाखवलं. अच्छा, मटेरियल वगैरे तुम्हाला दाखवलं असेल. सो आता फक्त ड्रॉप लोकेशनवर जायचं आहे. सो तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि वॉच करा आणि लोकांपर्यंत आधीच जास्त शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया आपण ड्रॉप लोकेशनवरती. आणि अजून एक आपल्याला हडपसरला पण जायचं आहे. सो आपण हडपसरला जाताना पण तो पण दाखवणार आहे. सो या ब्लॉगमध्ये तुम्ही लास्टपर्यंत कंटिन्यू करा. चला मित्रांनो, भेटूया ड्रॉप लोकेशनला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इंद्रायणी नगरमध्ये. पाहू शकता आता आम्ही लेफ्ट घेतला आहे इंद्रायणी नगर. हे सगळीकडे इकडं कंपनीज वगैरे पोर्टरवाले गाड्या. हा ना, पोर्टरवाल्यांना काही काम धंदे नाही, नुसतं काम काहीच काय पण करतात. एक पोर्टरवाला येतो. हा ना, कचऱ्याची पोर्टर होतं की तिथं ते 2 व्हीलरवाला. कालजी ताल तिकडेच चालू आहे. द्यायला वाटतं तिकडेच आहे ना, म्हणजे कालजी ताल तर तिथंच आहे. कालजी ताल तर तिकडं चालू आहे या कंपनीमध्ये. विहार अरे वे येते मग काय. अच्छा, ट्रान्सपोर्टचं आहे. चला आता आलो आहे ते खाली करूया आणि तुम्हाला दाखवायचं होतं या ब्लॉगमध्ये कसं खाली करतो आहे. सर मित्रांनो, भेटूया खाली करतो. तर मित्रांनो, मामाने एक लोड जास्त असल्यामुळे बाहेरची गाडी लावली होती मित्रांनो. तर ती गाडी झालेली आहे ती पिंपरीत थांबलेली आहे. तर आपण चाललेलो आहे पिंपरीत. आपल्याला ते मटेरियल आपल्या गाडीत क्रॉसिंग मारायचे आहे. ते मटेरियल घेऊन जायचं आपल्याला परत औंधच्या मॉलला आणि टिळक रोडला. आणि पुण्यातली एक कुठली तरी आहे अजून एक डिलिव्हरी त्याच्यात. तर त्या 3 डिलिव्हरी आपल्या याच्यात घेऊ आणि मग तुम्हाला पुढचं दाखवतो. तर चला पिंपरीत आपण पोहोचू, मटेरियल क्रॉसिंग मारू, मग तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आम्ही ना एक गाडी ओढत आहे, टाटा एस टेम्पो म्हणून. आणि ते आपल्याला घेऊन जायचं आहे. कुठं घेऊन जायचं? खंडोबा चौकात सोडायचं आहे. खंडोबा महाराज चौकमध्ये सोडायचं आहे. आणि तुम्हाला दाखव ना गाडी, दाखव जरा. तर मित्रांनो, ती गाडी आपण ओढत आहे आणि चला आपण ठेवायच्या गाडीला तिकडं पोहोचूया. तर आम्ही आहे पिंपरीमध्ये. चला जाऊया. तर मित्रांनो, इकडं आपण टाटा एस ओढत राहिलोय. पण मित्रांनो, तुम्ही असं गरज पडली तरच गाडी एखाद्याची टोचन करा, नाही तर करू नका मित्रांनो. कारण की काय होतं, गाडीच्या क्लच प्लेटला जरा प्रॉब्लेम येतो मित्रांनो. गाडीच्या क्लच प्लेट सगळ्यात महत्त्वाची गाडीची क्लच प्लेट मित्रांनो. तर गाडीच्या क्लच प्लेटला थोडासा झटका बिटका बसला तर आपण एकदम झटका बिटका नाही बसू देत राहिलो मित्रांनो.
असतात ना, तर त्याच्यावर झोला मारला की थोडीशी गाडी मागं पुढे होती मागची, म्हणून तेवढंच हे होते. नाही तर बाकी मी झटका बिटका मारत नाही राहिलो मित्रांनो. तुम्ही पण कधी अशी गाडी ओढू नका, कारण की का तर गाडीच्या क्लच प्लेटला प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. आणि जर मारुतीची जर कॅरी कधी असली तर तिच्याने कधीच गाडी ओढू नका, कारण की मारुतीच्या कॅरीची गाडी क्लच प्लेट एवढी भंगार आहे ना मित्रांनो. तिला इकोची क्लच प्लेट दिलेली मित्रांनो. मी एकदा गाडी घेऊन गेलो होतो, क्लच प्लेट अख्खी खाल झाली होती मित्रांनो. गाडी थोडी पण चालत नव्हती. तर असं कधी करू नका मित्रांनो. तर जाऊ द्या, आपण इकडनं बाहेर गाडी काढू. यांना खडोबा चौकात सोडायचं मित्रांनो. तर गाडी यांची गॅरेजला लावून देऊ. मामाचे मित्र आहेत, तर ही गाडी आपण गॅरेजला लावू आणि आपण जाऊ औंधचं मटेरियल घ्यायला, म्हणजे औंधला डिलिव्हरी करायला. तर चला मित्रांनो. गाडी मोठी आहे मित्रांनो. आपण इकडे गाडी बिडी सोडलेली आहे आणि इकडे आपण सावली खाली थांबलो होतो. तर आता किती वाजले, त्याचे किती वाजले, 1:15 वाजलेलं मित्रांनो. आणि आपल्याला 3 वाजता आपल्याला परत औंधच्या मॉलला गाडी खाली करायला जायची. म्हणजे तो मला सकाळी आलाय, त्यामुळे ह्या गाडीत टाकला होता. आणि आपण जो खाली करून आलो तो कालच आला होता, त्यामुळे आपण भरून आणला होता तुम्हाला. तर आपल्याला ते खाली करायचंय. परत अजून आपल्याला टिळक रोडला खाली करायचंय. परत टिळक रोड झालं की त्यानंतर आपल्याला कॅम्पातला खाली करायचंय. काल गेलो होतो आपण कॅम्पातला त्या दुकानात, तर ते पण खाली करायचंय. आणि मग आपल्याला घरी यायचंय. तर ब्लॉग मोठा होणार आहे मित्रांनो आणि 1 नंबर ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉगला लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. तर ते बघत राहिले इकडे मोबाईल, इकडे बघा. तर मित्रांनो चला आपण इथनं निघू, निवांत जाऊ. आपण 3 वाजता आपली गाडी खाली होणार आहे, टेन्शन नाही. तर आपण 6 बॉक्स तिकडे पाठवलेले, गाडी आलेली इकडे खाली, ते पोच घेऊन येतील. तर चला निघू इथनं आपण. मित्रांनो आम्ही आलो होतो इकडे वाईल्ड क्राफ्टला, मॉलमध्ये. वाईल्ड क्राफ्ट खाली पण मार्केटिंग चालू केली. त्याच्या चाललं इकडे, त्याच्या इकडे चल. अनुष्का काकू केवढा मोठा फोटो लावलाय. इकडे आलेत काका, इकडे चाललं त्याच्या इकडं. मित्रांनो आम्ही आलो इकडं लाल किल्ल्याजवळ. लाल किल्ला माझ्या अंदाजे मी जेवढं ऐकलंय तेवढ्या याच्यात त्याला लाल किल्लाच म्हणतात मित्रांनो. तुम्हाला जर त्याचं वेगळं काय नाव असेल तर ते सांगा. लाल किल्ले का म्हणजे जेवढं पुण्यातले लोक जेवढं म्हणतात ना लाल किल्ला, त्या हिशोबाने लाल किल्ला म्हणजे त्याचं नाव लाल किल्ला आहे रे. पुण्यातल्या लोकांच्या हिशोबाने लाल किल्ला मला माहिती, पण पुण्याच्या लोकांच्या हिशोबाने आहे ना, पुण्याचे लोक जे म्हणतात आहे ना त्या हिशोबाने की तो लाल किल्ला आहे. कळलं का तुला? मग काय मला पण नाही माहिती ते काय, पण लाल महाल पाहिजे बघायचं असेल ना तुला, जसं मित्रांनो माझ्या अंदाजे लाल किल्लाच म्हणतात. मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला फुल घ्यायचं असेल तुम्ही पण इथं कॉन्टॅक्ट करू. हां तुम्ही फुल घ्या, लगेच द्या. फुल घेऊन लगेच द्या. मुलींचे नाव इकडे काकू बसलेली, संत्र्यातून तोंडबीट काढून बसलेली. बंद झाली काकू गेली, आपल्याला बघून पळून गेली. जाऊ द्या, जाऊ आपण इथनं कॅम्पात आलो मित्रांनो. आपण कॅम्पातलं पहिलं खाली करून मग FC रोडचं करू. त्याला पहिलं कॅम्पातलं खाली करू. कालच्याच पार्टीचं मटेरियल, कालच्या पार्टीचं आणलं होतं ना या कॅम्पात, त्या पार्टीचंच आहे. परत FC रोडचं पण त्याचंच आहे. खाली करू आपण आणि जाऊ. तर त्याच्यात काय म्हणलंय, जाऊ घरी, मला झोप आली आता. तर याला आली आता झोप. मला काय वाटत नाही. एकदा आम्ही आत्ता सांगवीत ना, आम्ही गेलो होतो जरा, सोनू म्हणून आपला हे भाऊ आहे, त्या घरी झोपलो होतो मित्रांनो. तर मित्रांनो त्या घरी झोपल्यावर मला आला आळस पूर्णपणे. तर मी गाडीवर एकदा बसल्यावर मग मला आळस नाही येत मित्रांनो. तर चला जाऊ आपण, डिलिव्हरी करू आणि पोचू घरी. मित्रांनो आपण FC रोडला मटेरियल दिलेलं आहे. 10 बॉक्स होते मित्रांनो, छोटे छोटे. ते 10 बॉक्स दिलेले आहेत मित्रांनो. आणि इथून पुढचं काम तेजाच आहे मित्रांनो. ब्लॉक काढायचं तर तेजा काढणार ब्लॉग. अरे मी काय करतो, मला रील काढायची. त्याला FC रोडवरचा ब्लॉक काढायचा होता मित्रांनो. झालं पे जे मेन होतं ते तर भाग गेलं. एवढा संपला, सिग्नल आला, लास्ट सिग्नल आता फक्त बस. बाकीचं काय तुला भेटेल इकडं काहीच नाही. ते पण त्यांनी लाल नाही दिला,
पांढराच दिला. या पोरीची एवढी मजा येत राहायची ना, टोकली असते ती. आता ती गाडी बघा त्याची चालवणं MS16 म्हणजे आमच्या गावची आहे, पण थोडंसं मी करीत येतोय. गेली ती पुढं आता. ती गेली ते पुढं, पण लय भारी टोकली असते. ड्रीड्सलाच टोकली असते समोरच्या. त्या समोरच्या वाटा अरे मारतरी. लय भारी टोकली. तर मित्रांनो आलो आपण दापोडीत आणि आपण त्याला सोडणार आहे आणि आपण जाणार आहे मित्रांनो घरी. आता आज अख्खा दिवस गेला मित्रांनो आपला आज कामात. आता वाजले 6:30. तर चला आपण आता घरी पोहोचू मित्रांनो. तर चला जाऊ घरी. तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला पोहोचू आपण घरी. झोपून घ्या तुम्ही आता.